नमस्कार, मी विजय कुमार. तुमचं VIS-MPSC या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ लेक्चर नंबर आजचा तिसरा आहे, ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये एक नवीन टॉपिक, जीवशास्त्राचा एक नवीन टॉपिक सुरू केलं होतं. ब्लड आणि त्यांचे फंक्शन, रक्त आणि रक्ताचे कार्य आपण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहोत. ते लेक्चर नंबर 2 आहे. ज्यांनी कोणी नाही बघितलं ते व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर हे तिसरं लेक्चर बघायचं आहे. हा त्याचा पार्ट 2 आहे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला रक्ताभिसरण संस्था, मानवी रक्ताभिसरण संस्था याच्याविषयी अभ्यास करायचा आहे. आणि त्यासोबतच रक्त जे आहे ना, मानवी रक्त मुख्यतः 2 घटकांनी बनलेलं असतं. जे मानवी रक्त आहे, ब्लड, त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मानवी रक्त मुख्यतः किती घटकांनी बनलेलं आहे? 2 घटकांनी बनलेलं आहे. तर ते घटक कोणकोणते? पहिला घटक आहे ब्लड सेल. पहिला जो घटक आहे तो कोणता आहे? ब्लड सेल. त्याला आपण रक्तपेशी म्हणतोय, ज्यामध्ये आपण RBC, WBC आणि प्लेटलेट्स, त्यांचे वेगवेगळे नावं, त्यांचं काय काम आहे, त्यांचं स्ट्रक्चर काय आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे. आता MPSC आयोग आपल्याला कधी कधी RBC विषयी, WBC किंवा थ्रोम्बोसाइट यांच्याविषयी काय वैशिष्ट्यावर क्वेश्चन विचारला जातात. तर त्याविषयी आपल्याला बघायचं आहे. सर्वप्रथम आपण बघूयात कंपोजिशन ऑफ ब्लड. नेमकं ब्लडमध्ये कोणकोणते घटक असतात. ठीक आहे. दॅट ब्लड इज फॉर्म्ड बाय द मेनली टू कंपोनंट. द फर्स्ट वन इज द ब्लड सेल अँड द अनदर वन इज द प्लाझ्मा. प्लाझ्मा आणि ब्लड सेल हे ब्लडमधले कंपोजिशनचे घटक आहेत. जो प्लाझ्मा जो असतो ना, तो 55% असतो. लक्षात घ्या, जो लिक्विड जेवढा काही भाग आहे ना ब्लडचा, तो किती टक्के असणार आहे? 55%. डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. आणि ब्लड कार्पल्स्कल्स किंवा त्याला आपण सेल्स म्हणतोय, ते किती टक्के असणार आहेत? 45%. जर तुम्ही इथं बघलोत ना, येलो कलरचा जेवढा काही भाग आहे तो प्लाझ्मा आहे. किती टक्के आहे तो? 55%. त्याच्यानंतर रेड ब्लड सेल जर सेपरेट आपण या 45ला जर डिवाइड केलं ना, परत या 45ला जर डिवाइड केलं तर त्या 45 पैकी 41% जे असतात ना, ते असतात रेड ब्लड सेल, RBC. आणि त्यातला आता 41 गेले 45 मधून, तर राहिले शिल्लक 4. दॅट 4% विल बी अ WBC. आलं का लक्षात? 55%, 45%, 41% आणि 4%. तुम्हाला समजलं पाहिजे. हे काय मेन कंपोनंट आहेत कशाचे? मानवी रक्ताचे मुख्यतः 2 घटक आहेत त्यांच्याविषयी. त्याच्यामध्ये बघा, अजून एक आपल्याला घटक आहे, थोडंसं डीपमध्ये बघूयात आपण. होल ब्लड, त्याच्यामध्ये प्लाझ्मा किती टक्के? 55%. फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे सेल्स किती? 45%. आता प्लाझ्मामध्ये पण काही घटक विरघळलेल्या सोल्युबलच्या फॉर्ममध्ये असतात. त्यामध्ये बघा, अमायनो ॲसिड आहे, त्यानंतर नायट्रोजिनस वेस्ट आहे, न्यूट्रिएंट्स आहेत, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, प्रोटीन आहेत, गॅसेस आहेत. त्यानंतर आता प्रोटीनमध्ये आपल्याला ना एकदा एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता प्रोटीनवरती. ब्लडमध्ये जे प्रोटीन असतात ना, त्यांचे कामं काय आहेत त्याच्यावर क्वेश्चन आला होता. तो आपल्याला पुढे शिकायचं आहे. त्यामध्ये बघा, अल्बुमिन आहे, फायब्रिनोजन आहे, ग्लोब्युमिन्स आहेत. हे सोल्युबल फॉर्ममध्ये कशामध्ये असतात? आपल्या प्लाझ्मामध्ये असणारे प्रोटीन आहेत. त्यानंतर जर इकडे बघले आपण, फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे ब्लड सेल, ते 45% असतात. त्याच्यामध्ये ल्युकोसाइट्स आणि इरॅथ्रोसाइट. ल्युकोसाइट्स म्हणजे WBC, पांढऱ्या रक्तपेशी, आणि इरॅथ्रोसाइट्स म्हणजे लाल रक्तपेशी. RBC हे 41% असतात आणि ल्युकोसाइट किती असतात? 4% असतात. पुन्हा WBCचे प्रकार असतात, आणि ज्याच्यावर आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता बेसोफिल सेलवर. सगळ्यात कमी कोणत्या WBC टाईपच्या सेल आढळतात? तर ते कोणते आहेत? बेसोफिल. जवळपास 0.5 ते 1% पर्यंतच काय असतात? बेसोफिल असतात. त्या ल्युकोसाइटचे परत 2 प्रकार पडतात. एक अग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा ग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइटमध्ये येणारे दोघं, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. आणि ग्रॅन्युलोसाइटमध्ये येतात 3 जण, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल. जस्ट एक ओव्हरव्ह्यू डायग्राम आहे, दाखवण्याचा प्रयत्न केला मी. पुढे आपल्याला डीपमध्ये याचं बघायचंच आहे. चला तर मित्रांनो, जाऊयात पुढे. आता एक एक घटक बघूयात आपण. ब्लड सेल आहेत ना, त्यांच्याविषयी. त्यातल्या त्यात पहिली जी ब्लड सेल आहे ती म्हणजे लाल रक्तपेशी, रेड ब्लड सेल. तुम्हाला जर विचारलं लाल रक्तपेशीचं काम काय, RBCचं काम काय, आणि RBCवर एक क्वेश्चन आला होता की RBCचा जो आकार आहे, शेप आहे, त्याच्यावर क्वेश्चन आला होता की RBCचा आकार कोणता असतो. त्या ठिकाणी आहे, त्याचा आकार आहे बाय कॉन्केव्ह. त्याचा आकार कसा आहे? बाय कॉन्केव्ह आहे. बघा इथं आहे, याच्यावर क्वेश्चन आला होता. सर्क्युलर आणि बाय कॉन्केव्ह म्हणजे द्विअंतर्वक्र. आणि त्यांना RBCला केंद्रक असतो का? हो, नसतो. RBCला केंद्रक नसणारे म्हणून ते काय असतात? नॉन न्यूक्लिएटेड. पण जे कॅमल असतो ना, कॅमल म्हणजे उंट, त्याची RBC कशी असते? न्यूक्लिएटेड असते. एक्सेप्शन आहे, कॅमल म्हणजे उंट न्यूक्लिएटेड असते त्याची RBC.
ओके. आणि त्यांनाच काय म्हणतात, दे आर कॉल्ड ॲज द इरॅथ्रोसाइट्स म्हणतात. ते आकाराने खूपच लहान असतात. म्हणजे किती असतात आकार लक्षात ठेवा, 7 मायक्रोमीटर हा त्यांचा व्यास आहे आणि त्यांची जाडी किती आहे 2.5 मायक्रोमीटर. याचा आकार अतिशय महत्त्वाचा आहे, 2 × 2.5. हिमोग्लोबिन त्यांच्यामध्ये असतं. हिमोग्लोबिन नावाच्या घटकामुळे त्यांना कोणता रंग प्राप्त होतो, लाल रंग प्राप्त होतो आणि ते किती दिवस जगतात, 127 दिवस जगतात. बघा लक्ष द्या, जेव्हा आरबीसी सुरुवात होते ना, आरबीसी फॉर्मेशन होताना हिमोपोएटिक स्टेम सेल पासून सुरू होते, हिमोपोएटिक स्टेम सेल HSC. आणि जेव्हा प्रायमरी जी सेल असते आरबीसी त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो, पण पुढे जात जात जेव्हा त्यांची डेव्हलपमेंट होत जाते त्यामधला आरबीसी त्यामधला जो न्यूक्लियस आहे तो डिजनरेट होतो, पण सुरुवातीला त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो. आता बघा, न्यूक्लियस नसण्याचं एक कारण आहे, आरबीसीचं काम असतं हिमोग्लोबिन ठेवणं, हिमोग्लोबिनचं काम असतं ऑक्सिजनला वाहणं, जास्तीत जास्त जागा मिळावी म्हणून आरबीसीमध्ये न्यूक्लियस नसतो. म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी आरबीसीमध्ये काय नसतोय, न्यूक्लियस नसतो. आणि आरबीसीला एनर्जी कुठून भेटते माहिती आहे का, फक्त आणि फक्त ग्लायकोलायसिसमधूनच आरबीसीला एनर्जी भेटते. मी जे काय बोलतोय ध्यानपूर्वक ऐका, केअरफुली लिसन करा, कारण की क्वेश्चन अराईज होतात आणि आपल्याला ते क्वेश्चन काय करायचे आहेत, टॅकल करायचे आहेत. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला विचारलं की आरबीसीचा लाईफ स्पॅन काय आहे, तर किती असणार आहे, 127 दिवस. आरबीसीला न्यूक्लियस असते का, आरबीसीला न्यूक्लियस नसते, म्हणून त्याला नॉन न्यूक्लिएटेड म्हणतात. मग कॅमलच्या आरबीसीमध्ये न्यूक्लियस असते का, हो असते, त्यांच्यामध्ये एक्सेप्शन आहे. पुढे तुम्हाला त्यांचं साईज पण विचारली जाते, 7 × 2.5 लक्षात ठेवा तुम्ही. पुढे आता हे आरबीसी जे असतात ना, कुठे मरतात किंवा त्यांची डेथ कुठे होतं, तर ते आहे स्प्लीन. याला ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी म्हणतात. त्याच्यावर पण क्वेश्चन आहे, ग्रेव यार्ड ऑफ द आरबीसी. म्हणजे ग्रेव यार्ड म्हणजे स्मशानभूमी. आलं का लक्षात, स्मशानभूमी. आरबीसीची स्मशानभूमी कोणती आहे, कोणत्या ठिकाणी आरबीसी मरतात, असा क्वेश्चन येऊ शकतो, आलेला पण आहे. ते म्हणजे स्प्लीन, दॅट इज द स्प्लीन. आणि गर्भामध्ये, गर्भ म्हणजे जे फिटस असताना, या आरबीसी या यकृतात, लिव्हर किंवा प्लीहा मध्ये तयार होतात. बघा, फिटसच्या बॉडीमध्ये, गर्भामध्ये 2 ठिकाणी आरबीसी तयार होतात. त्यातला पहिला भाग म्हणजे लिव्हर आणि दुसरा म्हणजे स्प्लीन. अतिशय महत्त्वाचा आहे, क्वेश्चन येऊ शकतो. आपल्याला नाही वाटत की बाबा लिव्हरमध्ये कुठं आरबीसी तयार होते का, असं वाटतं ना, कॉमन सेन्स आपण लावायला जातो, पण क्वेश्चन चुकणार आहे तुमचा, कारण की फिटसच्या लिव्हर आणि स्प्लीनमध्ये काय होणार आहे, आरबीसी तयार होणार आहे. त्यासोबतच जे प्रौढ असतात ना, त्यांच्यामध्ये आरबीसी कशात तयार होते तुम्हाला माहिती आहे, बोन मॅरोमध्ये. जर तुम्हाला क्वेश्चन असा आला की बाबा खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये आरबीसी तयार होतात, आणि तुमच्याकडे ऑप्शन आहेत, 1 बोन मॅरो, मी क्वेश्चनच तयार करेल ना, 1च मिनिट, तो क्वेश्चनच आपण बघूयात. तो क्वेश्चन मी तयार करून देईल, तुम्ही मला आन्सर सांगायचं किंवा लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आरबीसी तयार होतात. हा क्वेश्चन आला असेल समजा तसं तुम्ही, ऑप्शन आहे तुमच्याकडे, ए नंबर स्प्लीन, बी नंबर लिव्हर, सी नंबर बोन मॅरो. बघा, तुमच्याकडे क्वेश्चन तयार करते मी, तुम्ही मला आन्सर सांगायचं. आणि डी आहे ऑल ऑफ द अबव. काय येईल आन्सर, खालीलपैकी कोणत्या भागात आरबीसी तयार होतील. स्प्लीनमध्ये होतात का, होतात. तुम्हाला इथे स्पष्टली असं उल्लेख नाही केलेला आहे की बाबा प्रौढ व्यक्तीमध्ये किंवा गर्भामध्ये, असं काय म्हटलंय का, नाही. मग जिथं जिथं होतात ते आन्सर चूज करायचं. स्प्लीनमध्ये होते का, होणार आहे. लिव्हरमध्ये होतोय का, होतोय. बोनमॅरोमध्ये होतोय का, होतोय. म्हणजे उत्तर काय येणार आहे, ऑल ऑफ द अबव. आणि जर स्पेसिफिकली या ठिकाणी तुम्हाला गर्भ विचारला असेल किंवा प्रौढ व्यक्ती विचारला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही आन्सर चेंज करू शकता. समजतंय का, क्वेश्चन काय आहे त्याच्यावर तुम्हाला उत्तर देता येईल. असे क्वेश्चन आपल्याला पुढे बघायचे आहेत. मी स्वतः तयार केलेले पण क्वेश्चन आपण पुढे सॉल्व्ह करणार आहोत, ते टेन्शन नाही घ्यायचं. आता फक्त आपलं एकच काय करायचं, आपल्याला कम्प्लिटली व्हिडिओ बघायचे आहेत. ओके.
साईज काय 7x2 ओके. ग्रेव्हयार्ड कोण आहे? स्प्लीन आहे का ग्रेव्हयार्ड आहे. गर्भामध्ये कुठे कुठे तयार होते? लिव्हर आणि स्प्लीन मध्ये. आता प्रौढ माणसामध्ये बोन मॅरो मध्ये तयार होतं. आरबीसी मधील महत्वाचा जो घटक आहे ना तो कोणता आहे? हिमोग्लोबिन. मी ऑलरेडी सांगितलंय. आणि या हिमोग्लोबिन मध्ये काय असते माहिती आहे का? दॅट हिमोग्लोबिन इज अ कन्सिस्ट ऑफ द फेरस. फेरसलाच आपण काय म्हणतो? आयर्न. आणि आयर्नचं काय होतं? रस्टिंग होतं. आणि रस्टिंग झाल्यामुळे काय होतं रे? गंजल्यामुळे कोणता कलर तयार होतो? रेड. म्हणून आरबीसीचा कलर कसा आहे? रेड. आणि एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिन असतात. आणि जे एक हिमोग्लोबिन आहे ना 4 ऑक्सिजनला घेऊन जाण्याचं काम करतो. बघा लक्ष द्या. 1 हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन? 4 ऑक्सिजनला कॅरी करण्याचं काम करतोय. आता हिमोग्लोबिन मध्ये जो हिम आहे म्हणजेच काय आहे? लोह आहे. आणि ग्लोबिन म्हणजेच काय? प्रथिन आहे. बघा हिम लोह आणि ग्लोबिन म्हणजे एक प्रोटीन आहे. ग्लोबिनच्या चेन असतात त्याला प्रोटीन म्हणतात. ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबिनद्वारे केले जाते. आणि सामान्यतः पुरुषामध्ये 13 ते 18 बघा पुरुषामध्ये कसं आहे 13 ते 18 ग्राम पर 100 ml. लक्षात ठेवा 13 ते 18 ग्राम पर 100 ml. आणि स्त्रियामध्ये थोडंसं कमी असेल त्यांच्यापेक्षा 11.5 ते 11.5 ते 16.5 ग्राम पर 100 ml हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? अतिशय महत्त्वाचा आहे ॲनिमिया. ॲनिमिया हा एक रोग आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढते की कमी होते? कमी होते. हिमोग्लोबिनचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. त्या रोगाला ॲनिमिया म्हणतात. आणि जर हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त झालं तर त्याला काय म्हणायचं? दॅट इज नोन ॲज अ पॉलिसायथोमेनिया. दॅट इज नोन ॲज अ पॉलिसायथोमेनिया. लक्षात ठेवा आत्ताच सांगतोय. काय? ॲनिमिया म्हणजे कमी होणं आणि पॉलिसायथोमेनिया म्हणजे वाढणं. पण कोणतं? हिमोग्लोबिन कमी जास्त. जास्त होत असेल तर पॉलिसायथेमिया आणि जर कमी होत असेल तर ॲनिमिया. बघा या ठिकाणी एक स्ट्रक्चर आहे तुमच्याकडे. इमेजेस मी या ठिकाणी ऍड केलं. सर्क्युलर आहे का आरबीसी? हो आहे ना. आरबीसी सर्क्युलर आहे. बघा लक्ष द्या. आहे का सर्कल? आहे. त्यासोबतच त्याचा आकार कसा आहे बघा लक्ष द्या. बाय कॉन्केव्ह. बाय म्हणजे इथं पण कॉन्केव्ह इथं पण, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? बाय कॉन्केव्ह. बघा लक्ष द्या. बाय कॉन्केव्ह आकार. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. एवढे सोपे सोपे क्वेश्चन असतात. तुम्हाला मार्क देऊन जातात. तुमचा कट ऑफ वाढवतात. आणि जर चुकलं ना तर लिस्टमध्ये नाव नाही येत तेव्हा वाईट वाटतं. किती सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. म्हणून लक्ष द्यायचं. जे काय करता ना 100% देऊन करायचं. बाकी नाही बघायचं कोण किती अभ्यास करते. नाही, फक्त आपला अभ्यास. मी किती हुशार आहे, मला किती मार्क घ्यायचे त्याच्याकडे तुमचा दृष्टिकोन पाहिजे. बाकी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. ठीक आहे. मी जे शिकवतोय ते तर खूप महत्त्वाचं आहे. ते लिहून ठेवा. नोट्स तुम्हाला मिळतील टेलिग्राम चॅनलवरती. मी खूप डीपमध्ये घेणार आहे. माझं ठरलेलं आहे. तुमचं पण ठरायला पाहिजे. ठीक आहे. बघा लक्ष द्या. आकार कसा आहे? बाय कॉन्केव्ह डिस्क आहे. आणि हिमोग्लोबिन कॅरी करते. पण नोट काय दिलेले आहे? देर इज अ नो न्यूक्लियस प्रेझेंट टू ऑलो मोर. कशासाठी? जास्तीत जास्त त्यांना जागा पाहिजे हिमोग्लोबिनसाठी. त्यांच्यामध्ये कोण नाहीये? न्यूक्लियस नाहीये. पुढे आहे WBC. ठीक आहे. आरबीसी तर तुम्हाला समजलं आहे आता ऑलरेडी. साईज काय होता? 7.5 7 × 2.5 होता ना तो साईज. लक्षात ठेवायचं. 2.5 हा मायक्रोमीटर ती त्यांची जाडी होती आणि 7.7 काय होतं त्यांचं? लांबी होती. लक्षात ठेवायचं. पुढे WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल. आपण त्यांना पांढऱ्या रक्तपेशी असं म्हणतोय WBC. आता बघा WBC काय करतात माहिती आहे का? जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ना फॉरेन बॉडीजमधले, फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांना किल करण्याचं काम करतात. म्हणजे आपण यांना सोल्जर म्हणू शकतो. जे सैनिक आहेत ना आपल्या इम्युन सिस्टीमचे, ते म्हणजे हे WBC. WBC ह्या आकाराने खूप मोठ्या असतात आणि अमिबा सदृश्य असतात. अमिबा एक मोशन शो करतात. ते केंद्रक असलेलं आहे. यांना केंद्रक असते का? हो असते. आणि या रंगहीन पेशी आहेत म्हणून पांढरा कलर आहे. त्यांच्यामध्ये कोणताही रंग नसतो म्हणून त्यांना रंगहीन पेशी म्हटलेलं आहे. आणि हे स्वतःचा आकार आहे. म्हणजे यांना असा काही फिक्स आकार नाही आहे. जसं की आरबीसीला बायकॉन्केव्ह हा आकार होता ना, शेप होता, तसं यांना काही आकार नाही आहे. अमिबाई मोशन म्हणजे अमिबाला काही आकार असतो का? नाही. तसंच हे इरेग्युलर शेप, यांच्यासाठी शब्द आहे इरेग्युलर शेप असतात. हे अनिश्चित आकार कोणासाठी? WBC साठी. आणि या आकाराने आरबीसी पेक्षा मोठ्या असतात. म्हणजे 8 ते 15 मायक्रोमीटर. किती? 8 to 15 मायक्रोमीटर असतात. आणि साधारणतः रक्तामध्ये 5000
ते 11,000 प्रति घन मिमी WBC असतात. किती आहेत? 5,000 ते 11,000. आणि WBCला काय म्हणतात? ल्युकोसाइट असेही म्हणतात. आणि कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये प्रथम WBCची संख्या काय होते? वाढते. आणि जेव्हा WBCची संख्या 2 लाख प्रति घन मिमी पर्यंत वाढते त्या रक्ताला कर्करोग दॅट इज नोन ॲज ल्युकेमिया म्हणतात. ल्युकेमिया म्हणजे ट्रिमंडसली म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये WBCची संख्या वाढणं म्हणजेच काय आहे? ल्युकेमिया. म्हणून त्याला रक्ताचा कर्करोग सुद्धा म्हणतात. ठीक आहे. MIA मिया हा शब्द दिसला ना तुम्ही काय म्हणायचं? वाढणं. याचा अर्थ आहे इन्क्रीज होणं. ठीक आहे. दॅट इज अबाउट द WBC. बघा WBC या बोन मॅरोमध्ये तसेच प्लिना किंवा त्याला प्लिहा किंवा स्प्लिनमध्ये तयार होतात आणि त्यांचा जो लाईफ स्पॅन आहे ना ते किती वेळ जगतात तर ते आहे 3 ते 4 दिवस. RBC किती होतं? 127 दिवस ना, तर हे खूप कमी 3 ते 4 दिवस जगतात. या 5 प्रकारचे आहेत. आणि हा शेवटचे या ठिकाणचे जे 5 आहेत ना याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ऑलरेडी एका ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे याच्यावर बेसोफिलवर. ठीक आहे. न्यूट्रोफिल्स या सूक्ष्मजीवाला मारतात. न्यूट्रोफिल्सचं काय काम आहे? ते कोणाला मारतात? दे किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. ॲसिडिओफिल्स ॲलर्जीमध्ये यांची संख्या वाढते. बघा खालीलपैकी कोणत्या WBCच्या प्रकार हे ॲलर्जीमध्ये वाढतात असा क्वेश्चन अराईज होऊ शकतो. ते आहेत ॲसिडिओफिल्स. बेसोफिलचं काय काम आहे? बेसोफिल काय सिक्रेट करतात? हिपॅरिन. हा एक क्वेश्चन आला होता MPSC मध्ये. PYQ आहे की हिपॅरिन खालीलपैकी कोणत्या सेलद्वारे सिक्रेट केलं जातं तर ते सेल कोणत्या आहेत? बेसोफिल आहे. हिपॅरिन त्यासोबतच कोणता? हिस्टामाइन. लिम्फोसाइट काय आहेत? प्रतिकारक क्षमतेत प्रतिद्रव्य अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करतात लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट आहेत ते पुढे बघूयात आपल्याला. आणि मोनोसाइट काय? मृत सजीवांना खातात. मोनोसाइटचं काम आहे फॅगोसाइटोसिस करणं. बघा फॅगोसाइटोसिस करणं, पिनोसाइटोसिस, फायगोसाइटोसिस. पिनोसाइटोसिस म्हणजे लिक्विडचा इनटेक करणं आणि फॅगोसाइटोसिस म्हणजे सॉलिड मॉलिक्यूलला इनटेक करणं. आता हे फॅगोसाइटोसिस करण्याचं काम कोण करत आहे? मोनोसाइट करतात. आता एखादा फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम असतो जो बॉडीमध्ये शरीरामध्ये त्याला किल केलेलं असतं. मग त्याचं शरीर जर आहे ना मायक्रो ऑर्गॅनिझमचं त्याला खाऊन टाकण्याचं काम त्याला खाण्याचं काम कोण करणार आहे? मोनोसाइट करणार आहेत. आलं का लक्षात? हे 5 प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. न्यूट्रोफिल्स म्हणलं तर सूक्ष्मजीवाला मारतात. ॲसिडिओफिल्स ॲलर्जीमध्ये यांची संख्या वाढणार आहे. बेसोफिल हिपॅरिन आणि हिस्टामाइन तयार करतात. लिम्फोसाइट काय करणार आहेत? प्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी म्हणजे अँटीबॉडीज तयार करण्यासाठी हेल्प करणार आहेत. आणि मोनोसाइट काय करणार आहेत? फॅगोसाइटोसिस म्हणजे मृत सजीवांना खाण्याचं काम करणार आहेत. आता या ठिकाणी टाइप्स आहेत. हा क्वेश्चन आला होता 0.5 to 1%. असा क्वेश्चन पुढे चालून येऊ शकतो की सगळ्यात जास्त संख्या कोणाची असेल तर ती आहे न्यूट्रोफिलची संख्या. ही काय असणार आहे? सगळ्यात जास्त असणार आहे. बघा WBCचे प्रकार 2 प्रायमरी पडतात. त्यातला त्यात पहिला ग्रॅन्युलोसाइट आणि दुसरा अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइटमध्ये 3 प्रकार पडतात. न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. आणि अग्रॅन्युलोसाइटमध्ये 2 प्रकार पडतात. मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. न्यूट्रोफिलचं काम आहे फॅगोसाइटोसिस. इओसिनोफिल फाईट अगेन्स्ट द पॅरासायटिक इन्फेक्शन. महत्त्वाचं आहे इओसिनोफिल पॅरासायटिक इन्फेक्शनमध्ये रोल प्ले करतात. परत एकदा सांगतोय मी, इओसिनोफिल पॅरासायटिक इन्फेक्शनमध्ये रोल प्ले करणार आहेत. क्वेश्चन येऊ शकतो. बेसोफिल इट प्रोड्युसेस द ॲलर्जिक रिॲक्ट म्हणजे ॲलर्जीमध्ये ते काय करतात? हिपॅरिन आणि अँटीहिस्टामाइन त्या ठिकाणी तयार करणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का हिपॅरिनचं काम काय? कोणाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ हिपॅरिन? लिम्फोसाइट याचे प्रकार पडतात. बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट आणि नॅचरल किलर सेल याला NK सेल म्हणतात. आणि मोनोसाइट दे फाईट अगेन्स्ट द बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड द फंगाय. त्यातल्या त्यात न्यूट्रोफिलची संख्या 60 ते 70%, इओसिनोफिल 2 ते 4%, बेसोफिल 0.5 ते 1%, लिम्फोसाइट 20 ते 25% आणि मोनोसाइट 3 ते 8%. मग तुम्ही म्हणाल सर एवढं पाठ करायचं का? नाही आहे. सगळ्यात जास्त कोण? सगळ्यात कमी कोण? सगळ्यात कमीवर क्वेश्चन आला. आता येऊ शकतो न्यूट्रोफिलवर सगळ्यात जास्त कोण. असं काय नाही की सर तुम्ही जेवढं शिकवता ते सगळंच पाठ करू. नाही आहे. थोडं कॉमन सेन्स लावा. जे महत्त्वाचं तुम्हाला पण वाटतं ना ते करत जा. मी यातलं सांगतो ना न्यूट्रोफिल्सवर क्वेश्चन आज ना उद्या येईल. लिहून घ्या हे वाक्य माझं. पुढे आता आहेत प्लेटलेट्स. कोणतं आहे प्लेटलेट? आपण RBC बघितल्यात लाल रक्तपेशी, त्यानंतर WBC बघितल्यात पांढऱ्या रक्तपेशी. आता थर्ड पॉईंट जो ब्लड सेलमध्ये काउंट केला जातो त्याला म्हणतात प्लेटलेट्स. त्याला दुसरं एक नाव आहे. दे आर कॉल्ड ॲज द थ्रोम्बोसाइट्स. त्यांना काय म्हणतात?
थ्रोम्बोसाइट्स म्हणतात. यांचा आकार आहे ना द्विबहिर्वक्र म्हणजे बायकॉन्व्हेक्स असतो बघा. बायकॉन्व्हेक्स तो कसा होता, अंतर्वक्र होता आरबीसी, पण हा कसा आहे बायकॉन्व्हेक्स द्विबहिर्वक्र असतो. तसेच हा कसा आहे रंगहीन असतो. या रक्तपेशी फक्त सस्तन प्राण्यातच, अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे, प्लेटलेट्स हे फक्त आणि फक्त मॅमल्स मध्येच आढळतात. अतिशय महत्वाचं स्टेटमेंट. पुढे यांनाच काय म्हणतात, दे आर कॉल्ड एज अ थ्रोम्बोसाइट. यांना केंद्रक असते का, नसते. या अतिशय लहान असतात, अतिशय लहान म्हणजे 2.5 to 5 मायक्रोमीटर व्यास असतो यांचा, आणि या तबकडी सारख्या असतात, आणि रक्तपटिका या 5 ते 10 दिवस जगू शकतात. मग जर तुम्हाला विचारलं आरबीसी किती दिवस जगणार आहेत, 127 दिवस. डब्ल्यूबीसी 4 ते 5 दिवस. मग प्लेटलेट्स किती दिवस, 5 ते 10 दिवस. जर तुम्हाला यांचं सिक्वेन्स लाईफ स्पॅननुसार लावा म्हटलं तर सगळ्यात जास्त आरबीसी, त्याच्यानंतर थ्रोम्बोसाइट म्हणजे प्लेटलेट, आणि सगळ्यात शेवटी कोण येणार आहे, डब्ल्यूबीसी येणार आहेत. इथं जर तुम्हाला दिसत असेल ना हा कलर, या आरबीसी आहेत, आणि हा काय प्लेटलेट. प्लेटलेटला कलर असतो का, नसतो. हे आहेत बघा. आणि प्लेटलेटचं सगळ्यात महत्त्वाचं काय काम आहे मी इथं लिहितोय म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ब्लड काय करणं, क्लॉट करणं, ब्लड क्लॉटिंग हे कोणाचं काम आहे या ठिकाणी, थ्रोम्बोसाइट्स म्हणजेच प्लेटलेट्स. साधारणतः रक्तामध्ये 2.5 to 4.5 लाख प्रति घन मिमी एवढ्या रक्तपटिका असतात, आणि यांचं काम आहे ब्लड कोॲग्युलेशनमध्ये. आणि ह्या कुठं तयार होतात, बोन मॅरोमध्ये तयार होतात, अस्थिमज्जामध्ये त्या तयार होणार आहेत. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रोगामध्ये यांचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, रोगामध्ये यांचं प्रमाण कमी होणार आहे. आणि रोगामध्ये कोणत्या सेलचं प्रमाण वाढतं, कोणत्या वाढणार आहे, डब्ल्यूबीसी ना, आणि त्यालाच काय म्हणतात, पॉलिसायथेमिया म्हटलं जातं. ओके, तर ऑलरेडी आता या ठिकाणी तुम्हाला हे घटक समजलेले आहेत ब्लड सेल विषयी. ओके, ब्लड सेल किती असणार आहेत, 45% असतात. त्यातले 41 कोण असणार आहेत, आरबीसी, आणि शिल्लक राहिलेले 4% कोण असणार आहेत, डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसीचे परत प्रकार पडतात जे आपण शिकलेले आहेत. आता आपल्याला पुढे बघायचं आहे प्लाझ्मा, दॅट इज द ब्लड प्लाझ्मा, जो लिक्विडी भाग आहे, लिक्विड भाग आहे ज्यांना रंग नसतो, रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर असतो. रंग तर नसतो पण थोडाफार फिकट पिवळसर असतो, आणि त्यांचं माध्यम असतं अल्कली असतात, ते अल्कलाईन किंवा ते बेसिक मीडियम म्हणतात त्याला आपण. त्याला द्रव्य म्हणजे रक्तद्रव्य. एकूण रक्ताच्या 55% भाग हा प्लाझ्मा असतो, आणि रक्तद्रव्यामध्ये 90% काय असणार आहे, पाणी असणार आहे. 7% प्रोटीन असतात, आणि उर्वरित जे 3% भाग असतो ना तो नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे त्यांच्यामध्ये आयन्स येणार आहेत, ते त्यामध्ये येणार आहेत. उरलेलं शिल्लक इलेक्ट्रोलाइट्स ते त्यांच्यामध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे असं म्हणू शकतो की आपण जे रक्तद्रव्य आहे ना ते रक्तद्रव्यामध्ये 90% भाग पाण्याचा आहे, 7% भाग प्रोटीनचा आहे, उरलेला शिल्लक 3% भागामध्ये बाकी उर्वरित घटक येणार आहेत. पुढे बघा यांचे काम, प्रोटीनची त्यांचे कामं काय आहेत आपण बघूयात. ठीक आहे, पहिला जो प्रोटीन आहे त्याला ग्लोबुलिन म्हणूयात. ग्लोबुलिन प्रतिद्रव्य अँटीबॉडीज तयार करण्यासाठी हेल्प करतात. पहिला कोणता आहे, ग्लोबुलिन. त्यांचं काम आहे अँटीबॉडीज तयार करणं. ग्लोबुलिनचं काम बघा, यांच्या कामावर क्वेश्चन येऊ शकतो. ग्लोबुलिनचं काय काम आहे, अँटीबॉडीज तयार करणे. अल्बुमिनचं काय काम आहे, पाण्याचा समतोल ठेवणं, ऑस्मोटिक प्रेशर बॅलन्स करण्याचं काम करतात अल्बुमिन. प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन ह्या दोघांचं पण काम रक्त गोठणे. काय काय म्हणतो मी, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन. मी जेव्हा तुम्हाला ब्लड क्लॉटिंगचं मेकॅनिझम शिकवल ना त्यावेळेस मी हे सांगणार आहे, तेव्हा आठवायचे तुम्हाला. प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजनचं काम काय आहे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये हेल्प करणं. ग्लोबुलिनचं काय काम आहे, अँटीबॉडीज तयार करणं, आणि ऑस्मोटिक प्रेशर किंवा ऑस्मोटिक बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करणार आहे, अल्बुमिन. पुढे या व्यतिरिक्त रक्तद्रव्यामध्ये प्लाझ्मा, त्या प्लाझ्मामध्ये कोण असतं, ग्लुकोज असणार आहे, अमायनो ॲसिड असतात, लिपिड्स असतात म्हणजे फॅटी ॲसिड असतात, आणि युरिया नायट्रोजनस बेस असतो. तुम्ही इथं बघा थोडंसं या इमेजमध्ये तुम्हाला समजून जाईल काय काय घटक आहेत. एक ट्यूब आहे, ट्यूबमध्ये सेंट्रिफ्युगेशन केलेलं आहे, त्यामधला जेवढा जड भाग असतो किंवा रेड ब्लड सेल किंवा बाकी जेवढे सेल्स असतात ना ते तळाला जातात, आणि बाकी जो पाण्याचा लिक्विड भाग आहे तो वर असतो. त्यांच्यामध्ये प्रोटीन असतात, आयन्स असणार आहेत, वॉटर आहे, न्यूट्रिएंट्स आहेत, वेस्ट मटेरियल आहे किंवा गॅसेस आहेत.
आणि बाकीच्या घटकामध्ये रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट असणार आहेत. शरीरातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. ऑलरेडी एका स्टेटमेंटमध्ये आला होता, म्हणजे राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रिलिममध्येच आला होता. 2 स्टेटमेंट आले होते. सेकंड नंबरचा स्टेटमेंट होता, मला आत्ताही आठवतंय की बाबा शरीरातील जास्तीत जास्त किती टक्के भाग, 70% भाग हा कार्बन डायऑक्साईड आहे. तो रक्तामध्ये कोणत्या रूपामध्ये वहन करतो? बायकार्बोनेटच्या रूपामध्ये वहन करतो. कोणता? बायकार्बोनेटच्या रूपामध्ये वहन करणार आहे. लक्षात ठेवा, 70% भाग. उर्वरित भाग गॅसेसच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करेल, पण 70% भाग हा बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये ट्रान्सफर होणार आहे. आता हा बायकार्बोनेट कुठे तयार होतो? प्लाझ्मामध्ये तयार होतो. या व्यतिरिक्त रक्तामध्ये कोण असतं? प्लाझ्मा असतात. हे ऑलरेडी मी आता सांगितलेलं आहे. हार्ट